सावेडी उपनगरातील वैदुवाडी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंग मशीन आणि इतर साहित्य असा 4,16,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस कॉन्स्टेबल सतीश साहेबराव त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळू मारुती शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैदुवाडी येथे एका घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये काळू मारुती शिंदे हा बेकायदेशीररित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना HP आणि भारत गॅस कंपनीच्या डोमेस्टिक आणि कमर्शियल गॅस टाक्या जवळ बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतून गॅस काढून तो LPG ऑटो रिक्षामध्ये अनधिकृतरित्या रिफिलिंग करत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना बोलावून त्यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले। या आदेशाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने वैदुवाडी येथे छापा टाकून 4,16,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या आणि सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, दिनेश मोरे, वसीम पठाण, भानुदास खेडकर, अहमद इनामदार, सुधीर खाडे, पोना संदीप धामणे, सूरज वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन, सतीश भवर, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सुमित गवळी, बाळासाहेब भापसे यांनी केले आहे।